नववर्षाचं स्वागत देवदर्शनाने करणं ही एक भारतीय परंपरा आहे, ज्यात नवीन वर्षाची सुरुवात ही सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वादाने करण्यासाठी लोक सिद्धिविनायक, दगडूशेठ गणपती, अंबाबाई, विठ्ठल, शिर्डी, वैष्णोदेवी यांसारख्या प्रमुख मंदिरांना भेट देत असतात। आज सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी सर्वच मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते। आकर्षक सजावट या ठिकाणी सर्वच मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई केलेली पाहायला मिळते। सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर आज नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने केली जाते। भक्तिमय वातावरण मंदिरामध्ये पाहायला मिळते। भाविकांच्या गर्दीमुळे या ठिकाणी मंदिर प्रशासनाने विशेष तयारी केली आहे। पहाटेपासूनच या ठिकाणी भक्तांची मोठी मांदियाळी सर्वच मंदिरांमध्ये पाहायला मिळते। नूतन वर्ष महाराष्ट्राच्या समृद्धीचे विकासाचे नवपर्व आणणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील नागरिकांना त्यांनी नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज संपूर्ण देशभरामध्ये नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष पाहायला मिळतोय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच नागरिकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। नूतन वर्ष महाराष्ट्राच्या समृद्धीचे विकासाचे नवपर्व आणणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच नागरिकांना या ठिकाणी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान केलेलं आहे। रक्तदान करून त्यांनी नववर्षाचं स्वागत केलंय। नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं जावो अशा शुभेच्छाही दिल्या आहेत। सर्वांना आधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आरोग्यदायी जावो असं मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात या ठाण्यामध्ये रक्तदान शिबिराने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केली। तोच उपक्रम आजही अविरतपणे सुरू आहे रक्तदानाचा, आणि सर्व रक्तदात्यांना देखील मी शुभेच्छा देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। सीएसएमटी स्टेशनवर अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आले। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील मोठ्या घड्याळात 12 वाजल्यानंतर प्लॅटफॉर्मवरती आता उभ्या असलेल्या सर्व लोकल गाड्या 2026च्या आगमनाचं स्वागत आणि अभिवादन करत हॉर्न वाजवत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। भारतीय रेल्वेने अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।